राजा शिवछत्रपती. लेखक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. पूर्वार्ध. राजा शिवछत्रपती. श्रीमंत महाराज सरकार, राजश्री छत्रपती, क्षत्रिय कुलावतंस, पुण्यशील राजमाता स्वर्गीय सुमित्राराजे भोसले, महाराणी साहेब सातारा, आईसाहेब महाराज यास सादर अर्पण. प्रकरण 1. दंडकारण्य. दंडकारण्य किर्र भीषण अरण्य. सूर्यकिरणांनाही इथे प्रवेश अशक्य. इथे दिवसही अंधारलेले. पश्चिमेच्या पर्वतावरून कोसळणाऱ्या जलप्रपाताला अजून कोणी गोदावरी म्हणून नावही दिले नव्हतं. कोण देणार? कोणा मानवाने हे दंडकारण्य पाहिलेले नव्हते. दंडकारण्याने मानव पाहिलेला नव्हता. या जलप्रपाताची वाढत वाढत नदी झाली होती. उत्तरेतील मानवाला स्वप्नातच काय, पण जागेपणेही दचकून उठावे अशी दहशत दंडकारण्याबद्दल वाटत होती. अशा या कलियुगाच्या काळातील कमलपत्रावरील कठोर पण तेवढीच कोमल कथा एका महाकवींच्या शब्दातून साकारली गेली आणि त्यातूनच मानवी संस्कृतीचा पहिला किरण दंडकारण्याच्या किर्र अंधार झाडीतून त्या नदीच्या प्रवाहात पडला. वाल्मिकींच्या रांजणात सरस्वती घागरीने प्रतिभा ओतू लागली. त्या प्रतिभेतून निर्माण झाले एक अमर काव्य, ऐतिहासिक काव्य. काव्यातील इतिहास रामायण. दंडकारण्यावर प्रतिभेची पहिली फुंकर पडली. व्रताकरिता वनवास पत्करून अयोध्येची राजाराणी सोन्याच्या पावलांनी अनवाणी दंडकारण्यात आली. वर पाहिले तर आकाश दिसत नव्हते आणि समोर पाहिले तर क्षितिज दिसत नव्हते. इतके ते किर्र दंडकारण्य. राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष वाऱ्याने कराकरा लवत होते. वृक्षाहूनही प्रचंड राक्षस कराकरा दात खात होते. घुबडे घुमत होती. भयंकर रानटी पशु डरकाळत होते. वादळ वारे धिंगाणा घालीत होते. बळजोरांच्या करार दाडांखाली गवसले जाणारे प्राणी भयानक किंकाळ्या फोडीत होते. स्वराज्य सोडून श्रीराम वनवासाला आले. 6 पावलांखाली पाचोळा चुरचुरू लागला. लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुता प्रवेशली. सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशले. श्रीरामाच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली. दंडकारण्यात 6 पावलांनी मानवता प्रवेशली. दंडकारण्यात पंचवटी सजली. या तिघांना पाहून साऱ्या लतावेले विस्मित झाल्या. पंचवटीतील पाखरांनी किलबिल केली. वृक्षवेली आपापसात कुजबुजल्या. त्यांनी ताडले की मानव मानव म्हणतात ते हेच. झाडावरच्या घरट्यातून त्यांनी मानवाचे घरटे भुईवर प्रथम पाहिले होते. श्रीरामांची पर्णशिला सजली. सीतेने आणि श्रीरामांनी गोदावरीची पहिली ओंजळमुखी घेतली. तेव्हा ती गौतमी गोदावरी खूप खूप लाजली. अरण्याचे तपोवन झाले. रानवेलीच्या पुष्पवाटिका झाल्या. सीतेच्या कोमल शब्दांनी आणि कंकण निनादांनी वास्तुशांत साजरी झाली. गोदावरीच्या प्रवाहात प्रथम पवित्र आणि उत्कट प्रेमाची 3 प्रतिबिंबे तरळली. गोदावरीने हे सुख कधी अनुभवले नव्हते. आजपर्यंत तिला भेटली होती सुळीदार रानडुकरे आणि ती शूर्पणखा. दंडकारण्याला संस्कृतीचा पहिला स्पर्श असा झाला. रानवेलींना सीतागुफेचे लळा लागला. गोदावरीची कांती पालटली. नकळत तिच्या हृदयात एक अस्मिता उमलत गेली. अहंकार नव्हे, पण तिला जाणीव झाली की मी फार मोठी आहे, भाग्यवान, वेगळी. माझ्या जीवनाला फार मोठा अर्थ आहे. तो अर्थ रामरायांनी मला दिलेला आहे. उगाच उतारावरून बहकत जाणारी मी उनाड मुलगी नाही. दक्षिणापथातील एक पवित्र सूरगंगा आहे मी. श्रीरामसुद्धा आपल्या भावापाशी आणि पत्नीपाशी माझे कौतुक गातात. यथाख्या तमगस्तेन मुनीना भावितात्मना इयं गोदावरे रम्या पुष्पितेस्तु निर्भवता. हंसकार वाकीर्णा चक्रवाकोश शोभिता
नाती दूर चासन्ने मुर्गयूथ निपीडिता. दंडकारण्यातल्या जळास्थळात ही अस्मिता अंकुरली. कुठे राम राहिले कुठे म्हणून, कुठे राम फिरले म्हणून, कुठे विसावले म्हणून, कुठे लढले म्हणून. या रम्य रामस्मृती दंडकारण्याने हृदय जपल्या. यातून इतिहासाचे पहिले भुर्जपत्र लिहिले गेले. या अरण्याच्या प्रगल्भ होत गेलेल्या अस्मितांमधून ऋषीमुनींच्या झोपड्यांचे पुढे आश्रम झाले. या आश्रमांची गावे झाली. हळूहळू बाळसे येत गेले. गावांची नगरे झाली. त्यातूनच राजधाना सजल्या. दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला. राजा, प्रजा, राजधानी आणि सिंहासनासह महाराष्ट्र साकार झाला. तरुण झाला, बळकट झाला. महाराष्ट्राचा वनवास केव्हाच संपला. आता भोवतीच्या जगाचे कौतुकाने महाराष्ट्राकडे लक्ष वळले. भगवान गौतम बुद्धांच्या सेवक बौद्धांची पावले इकडे वळली. महाराष्ट्राने त्यांचे हसतमुखाने सप्रेम सादर स्वागत केले. भगवान तथागतांचे सर्वांग नवीन तत्त्वज्ञान महाराष्ट्राने समजावून घेतले. हे तत्त्वज्ञान आपलेच आहे. हे भगवान गौतम बुद्ध हेही आपलेच दैवत आहेत. ते ईश्वराचे साक्षात अवतारच आहेत असे महाराष्ट्राने ओळखले आणि मानले. अत्यंत सुंदर अशी बौद्ध लेणी आणि मूर्ती महाराष्ट्राने निर्माण केल्या. ही लेणी सह्याद्रीच्या काळ्या कातळात कोरली, पण त्याचे सौंदर्य आणि मोल सोन्याहून आणि नवरत्नाहूनही चिरंजीव आणि भारावून टाकणारे आहे हे अवघ्या जगाला कळून आले. यावेळी महाराष्ट्राची राजधानी होती प्रतिष्ठान. प्रतिष्ठान म्हणजे पैठण. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठानची प्रतिष्ठा भारतवर्षभर निनादली. विरक्त बौद्धांनीही आपल्या जातक कथात प्रतिष्ठानच्या विलोभनीय ऐश्वर्याची मुक्त कंठाने कीर्ती गायली. सम्राट सातवाहनांच्या पराक्रमाने दाही दिशा दिपल्या. त्यांच्या दानशौर्याने याचना आणि दारिद्र्य पराभूत झाले. राजा हाल शातवाहन मोठ्या अभिमानाने गोदावरी नदीस विचारित होता. सच्चम भनगोदावरी पुव समुद्देन सह्या संती सालाहन कुल सरिसम जैते कुले कुलम अथी. हे गोदावरी, खरे सांग, तू उगमापासून पूर्व समुद्रापर्यंत वाहत जातेस. तुझ्या तिरी शातवाहन कुलासारखे एक तरी कुल आहे काय? आणि हे खरेच आहे. शालिवाहन म्हणजे शातवाहन घराण्याने महाराष्ट्रावर रामराज्य केले. रसिकता आणि विद्वत्ता, विक्रम आणि वैराग्य हे इथे एकाच वेळी नांदत होते. या हाल शातवाहनाने गाथा सप्तशती नावाचा एक गमतीदार ग्रंथ लिहिला. मराठी शाहिरांच्या लावणीचे मूळ या गाथेत आहे. या हाल राजाचा स्वभाव खेळकर आणि खोडकर होता. सप्तशतीतील त्याच्या गाथा म्हणजे मराठी तमाशातील आंबट गोड गाभुळलेल्या कैऱ्या आणि चिंचाच. त्यातली चावट चव स्वतः चाकल्याशिवाय कळणारच नाही. याच शातवाहन घराण्यात एक राणी होऊन गेली. तिचं नाव गौतमी. ती पुण्यशील आई होती, सत्वशील राणी होती आणि तत्वशील राजमाताही होती. तिच्या धर्मशीलतेचे आणि दानशीलतेचे अनेक शिलालेख सह्याद्रीतील लेण्यात सापडले आहेत. या राजलक्ष्मी गौतमीच्या पुत्राचे नाव राजा सातकर्णी. तोही असाच महाराष्ट्राचा यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत आणि पुण्यवंत जाणता राजा होऊन गेला. तो स्वतःचा उल्लेख नम्र अभिमानाने करीत असे, गौतमी पुत्र सातकर्णी असा. हाल शातवाहनाच्या अतिशृंगारिक गाथा सप्तशतीपासून विज्ञानेश्वराच्या याज्ञवल्क स्मृती टीकेपर्यंत महाराष्ट्राची चपलांग लेखने प्रसन्न नृत्य करत होते. अन त्रयोदशगुणी तांबूलही चवीने सेवन करीत होती. तांबूल म्हणजे विडा. एक हौशी आणि हुशार ही मराठी कवीने तांबूल मंजिरी नावाचा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्राची रसिकता अभिजात होती. मराठी लेखणी चपलांग नृत्य करत होती. युवान च्वांगसारखा चीनी प्रवासी महाराष्ट्राची स्तुती गात होता. हा महाराष्ट्र आणि मराठे सर्वांच्या ओळखीचे झाले होते. उद्योतनसुरी नावाच्या एका जैन पंडिताने सूक्ष्मदृष्टीने मराठी अंगारंगाचे कौतुक सांगताना म्हटले आहे. दडमडह सामलंगे सहिरे अहिमान कलह साले
दिन्हले गहिल्ले उल्लवीरे तत्त मराठे. म्हणजे हे मराठे देहाने दणकट आणि रंगाने सावळे आहेत, सहनशील, अभिमानी आणि भांडकुदळ आहेत आणि दिल्हे घेतली अशी भाषा बोलतात. हे वर्णन आहे 9व्या शतकातले. महाराष्ट्रात दिग्विजयांचे युग सुरू झाले होते. धर्म, शास्त्र, तत्त्वज्ञाने, कला, विद्या, शौर्य, औदार्य, चातुर्य आणि प्रत्येक विषयात सौंदर्य विकसित होत गेले. चतुरंग सेना सज्ज झाल्या. पंडित सभा तत्त्वमंथन करू लागल्या. अभ्यासाशिवाय बोलायचे, लिहायचे नाही अशा व्रतानेच पंडित वर्तू लागले. कर्तृत्ववान मनगटातून आणि मेंदूतून इतिहास घडू लागला. शूरांनी, कवींनी, राजांनी, मुत्सद्यांनी, पंडितांनी, शेतकऱ्यांनी, शिल्पकारांनी, स्त्रियांनी, संतांनी आणि सेवकांनीही मोठ्या भक्तिभावाने, परिश्रमाने आणि हौसेने महाराष्ट्र सर्वांगी सजविला. शातवाहनापासून शिलाहारापर्यंत आणि वाकाटकापासून यादवापर्यंत अनेक राजघराणे इथे धर्मराज्य केले. वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, आभीर, सैंद्रक, कलचुरी, कदंब, निकुंभ, यादव आणि सर्वच राजकुलांनी आपल्या राजकर्तव्याचे माप महाराष्ट्राच्या पदरात पुरेपूर ओतले. इथे कवींनी काव्य कैलास निर्मिले आणि शिल्पकारांनी कैलास काव्ये कातळात कोरली. शातवाहनांपासून देवगिरीच्या सम्राट महादेव यादवापर्यंत प्रतीपचंद्र लेखे व महाराष्ट्राचे वैभव वाढतच गेले. इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 1271च्या काळामध्ये वैभवाच्या प्रसादावर कळस चढविला महादेवराव यादवाने. उणीव कुठेच उरली नव्हती. हा महादेवराव महारुद्रासारखा शूर होता. श्रीपृथ्वी वल्लभ, द्वारावतीपुरम राधीश्वर, परमेश्वर अशी त्याची बिरुदावली होती. त्याचा यमासारखा दरारा होता, पण त्याचे मन आईच्या मायेचे होते. तो नीतिवंत होता, प्रजा त्याच्यावर अपार प्रेम करायची. तो शूर होता पण क्रूर नव्हता, त्याचे राजव्रत होते. अयम शिशिस्त्री शरणागताना हंता महादेव नृपो न जातो. प्रतिस्पर्ध्याच्या बायका मुलावर आणि शरणागतावर राजा महादेवराव शस्त्र उगारित नाही, हे त्याचे व्रत ओळखूनच माळव्याच्या राजाने आपल्या सिंहासनावर एक लहान मोल बसवले होते. आणि आंध्रचा राजा तर याहून दूरदर्शी. त्याने आपल्या सिंहासनावर रुद्रांबा नावाच्या स्त्रीलाच बसवले होते. असा होता मराठी यादव राजाचा दरारा, आणि त्याचे वैभव तर रत्नाकरांसारखे अथंग होते. सा संपत दिदन यशो बलमिदन स्वयं प्रतापो महा नैकेकम पृथ्वीभृतो भुवी महादेवस्य लोकोत्तरम. पृथ्वीवरील राजामध्ये जी संपत्ती, जो प्रताप, जे बल, जे यश लोकोत्तर म्हणून असेल, ते सर्व महादेवरायाच्या ठायी एकवटलेले आहे, अशी यादवांच्या वैभवाची कीर्ती होती. देवगिरीच्या यादव साम्राज्यात भिल्लम, सिंघन, कृष्णदेवराय, महादेवराय यांच्यासारखे प्रतापी राजे झाले. खोलेश्वर, बिचनदेव, शंकरदेव यांच्यासारखे पार्थ पराक्रमी सेनापती झाले. गुंड मराऊळ, गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, मुकुंदराज, गहिनीनाथ यांच्यासारखे महात्मे झाले. भास्कराचार्य आणि लक्ष्मीधरासारखे खगोलशास्त्रज्ञ झाले. केशव आणि धनेशासारखे महान वैद्यराज झाले. अनंतदेव, अमलानंद, चंगदेव यांच्यासारखे तत्त्वज्ञ झाले. शारंगधरासारखे संगीत रत्नाकर झाले. नृसिंह, नरेंद्र, शैल्य यांच्यासारखे प्रतिभावंत कवी झाले. शिवाय शिल्प, नृत्य, स्थापत्य इत्यादी कलांचे आणि विद्यांचे उपासक यादव छत्राखाली निवांत साधना करीत होते. महाराष्ट्राच्या प्रतिभा मंदिरावर केवळ कळस चढवायचाच राहिला होता, तोही चढवला संतांनी. महाराष्ट्राला मनासारखे राजे मिळाले आणि राजासारखी मने मिळाली होती, तोही चढवला संतांनी. महाराष्ट्राला मनासारखे राजे मिळाले आणि राजासारखे मने मिळाले. महाराष्ट्राचा पंतप्रधान विद्वान होता, मुत्सद्दी होता, शिल्पकला तज्ज्ञ होता, भाषाप्रभू होता, कवी होता, शूर होता, धर्मशील होता. त्याचे नाव होते हेमाद्री. महाराष्ट्र निरोगी होता.
राजधानीच्या देवगिरीवर यादवांचा म्हणजेच महाराष्ट्राचाही गरुडध्वज फडफडत होता. अभिमानाने आणि वैभवाने देवगिरीच्या राजसभेत सुवर्णदंड उंचावत प्रतिहारी राजाची बिरुदावली उच्च रवाने गरजत होते. महाराज श्रीमंत प्रौढ प्रताप चक्रवर्ती यादव कुल कुमुतचंद्र देवगिरी पुरवर पुरंदर एकांगवीर अभिधान सकल गुणनिधान गुर्जर कुंजर दल कठीर यादव कुल कमल कलिका विकास भास्कर दान गुणान्वित कल्प महिरुह पृथ्वीवल्लभ महाराजाधिराज श्रीरामचंद्र नरेंद्र यादवेंद्र महाराज असा यश कीर्ती प्रताप महिमा महाराष्ट्राच्या राजाचा खरोखर होता. महाराष्ट्रावर शक्ती प्रसन्न होती. यादवराजे धर्मसहिष्णू होते. मुसलमान आणि पारशी लोकही यादव राज्यात नांदत होते. अरबांचा व्यापार चालू होता. राजाच्या राज्यात एक मशिदीलाही उत्पन्न दिले होते. इथे ईश्वराची प्रार्थना करणाऱ्यांना मुक्त स्वातंत्र्य होते. कठोर मुसलमानांपासून कोमल जैनापर्यंत सर्वांची प्रार्थना मंदिरे राजधानीत होते. राजासारखे राज्य होते. मनासारखा राजा होता. महाराष्ट्र कल्पवृक्षाच्या तळीवटी नांदत होता. देवगिरी, पाटण, पैठण, सिन्नर, धाराशिव, मेहकर, वाशिम, नगरधन, नाशिक, कराड, करवीर, गोपकपट्टण म्हणजेच गोवा, दिवे आगार, नालासोपारा, अंबरनाथ, भद्रावती, कल्याण इत्यादी अनेक नगरे सौंदर्य संपन्न आणि वैभव संपन्न होती. त्यात त्रिमाडिक ढवळारे म्हणजे 3-3 मजली घरे असंख्य होती. मोठमोठे वाडे, अप्रतिम राजप्रसाद, मंदिरे, अतिसुंदर विहिरी, तलाव, नद्यांचा घाट शिल्पसौंदर्याने तीळ नटलेली होती. भिंतीच्या दगडावर कोरलेले नक्षीवर आणि कळ्यापाकळ्यावर हात फिरवला तर उर्वशीच्या गालावरून हात फिरवल्यासारखा भास व्हावा आणि आपलं मन मोहरून जावे अशी मराठी छन्नी हातोड्यांची शृंगारक्रीडा होती. कलावंतांनी इथे दगडांना हसायला लावलं, नाचायला लावलं, रुसायला लावलं आणि लाजायला लावलं. पृथ्वीधर नावाच्या जैन श्रीमंताने देवगिरीस एक प्रचंड आणि सुंदर मंदिर बांधले होते. हे श्वेतांबरी मंदिर देवगिरीचे एक भूषण होते. देवालयात मेहकरच्या शारंगधरासारख्या, शेंदुर्णीच्या त्रिविक्रमासारखा, पैठणच्या नृसिंहासारखा, एलिचपूरच्या कार्तिकेयासारखा, कराडच्या उत्तरा लक्ष्मीसारख्या, तुळजापूरच्या भवानीसारख्या देवदेवतांच्या अति सुंदर मूर्ती पाहिल्या की स्वर्गातल्या अति सुंदर इंद्राणी, मोहिनी, रंभा, उर्वशी आणि रती मंदनालाही लाजावी अशा देखण्या पहिल्या दर्शनातच एक क्षण तरी रसिकांची समाधीच लागावी. एक भक्त आयुष्यभर तल्लीन व्हावे यात आश्चर्य काय. असेच शिल्पसौंदर्य भगवान बुद्धाच्या आणि 24 तीर्थकारांच्या मूर्तीत ही आमची बौद्ध आणि जैन मंदिरे म्हणजे मूर्तिमंत वैराग्य, पूजनीय पवित्र हे संन्यस्त वैराग्य इतके सुंदर. आमची इथे नाठाळ षड्रिपूचे सर्व विकार विरघळून जावेत. यासारख्या अलौकिक शिल्पाचे शिल्पकार केवढे मोठे तपस्वी कलाकार होते. कलाकारांना आपल्या कलेसाठी कठोर रियाज तपस्व्यासारखाच करावा लागतो, पण प्रथम जळून खाक करावा लागतो तो अहंकार. या साऱ्या राजस कलावंतांनी अहंकाराचा वारा कधीच अंगी लागू दिला नाही. महाराष्ट्रातल्या बाजारपेठा श्रीमंत होत्या. लग्नात विहिणी रुसत त्या पैठणीच्या भरजरी पैठणी करिताच आणि व्याही रुसत पितांबर शेल्या करिताच. सम्राट अशोकाच्या वेळेपासून पैठण आणि शूरपारक सारख्या बाजारपेठा नटून थटून सजून गाजत होत्या. राजे महाराजे आहेर देण्यासाठी इथेच वस्त्रालंकार निवडीत असत. दगडावरती नक्षी कोरण्यात आणि कापडावरती कशिदा विणण्यात कलाकारामध्ये स्पर्धा लागत होती. दोघांच्याही बोटावर सरस्वतीने प्रसन्न फुंकर घातली होती. स्वराज्यातल्या घाटाघाटावरही प्रवाशांसाठी पानपोया होत्या, धर्मशाळा होत्या, अन्नछत्रे होती, घरोघरी नंदादीप होते, अंगणात तुळशी वृंदावने होती, झोपाळी झुलत होती, उखळा जात्यांचे गळे धान्यांनी दाटून येत होते, दूध दुभते उतू जात होते, ताकांचे डेरे घुमत होते. गृहिणी गोग्रास घातल्याशिवाय जेवत नव्हत्या.
कावळ्यांनाही दाराशी घास मिळायचा. घरी पाहुणा आला तर आनंद व्हायचा. नद्यांच्या घाटावर धुनी धुता धुता स्त्रियांच्या हातातल्या गोठ पाटल्या जायफळासारख्या झेजायच्या. कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती. दाराला कड्या नव्हत्या, कुलपांची ओळख नव्हती. किल्ली हरवायची चिंता नव्हती. चोर शोधूनही सापडत नव्हता. संसार सुखाचे होते. वर्षातल्या 12ही पौर्णिमा लक्ष्मीच्या हाताने महाराष्ट्रावर चांदणे शिंपित होत्या. नवो उन्मेषा शालिनी सरस्वती आपल्या 4ही हाताची ओंजळ करून ज्ञान ओतीत होती. विद्येचा सुकाळ होता. राजसमेत हेमाद्री पंडितासारखे आणि बोपदेवासारखे महापंडित चंद्र सूर्यासारखे तळपत होते. बृहस्पती आणि शुक्र जणू काही तारांगणी तळपत होते. नरेंद्र आणि नरसिंह हे दोघे भाऊ अशी मधुर काव्य करीत होते, जणू ते शाईत मध मिसळून लिहित असावेत. या नरेंद्राचे रुक्मिणी स्वयंवर हे काव्य वाचून प्रत्यक्ष सम्राट रामदेवराय यादव इतका आनंदित झाला की त्याला हे काव्य आपल्याच नावावर ओळखले जावे अशी उत्कट अभिलाषा वाटू लागली. त्याने या ग्रंथाचे कवित्व सोन्या रुपयाच्या मोबदल्यात नरेंद्रापाशी विकत मागितले. पण त्या एकनिष्ठ सरस्वती पुत्राने स्वाभिमानाने उत्तर दिले. आमुची या कविकुळा बोलू लागे. महाराष्ट्राचे कवी मागणीप्रमाणे पुरवठा करीत नव्हते, अन जे निर्माण करीत होते त्याचा बाजार मांडित नव्हते. ते आचार सोडत नव्हते, लाचार होत नव्हते. प्रतिभावंताची लेखणी तालासुरात नृत्य करीत होती. महापंडितांनी राजसभा गजबजली होती. त्यात नवलही नव्हते. पण नेवाशासारख्या एका लहानशा गावात गोदाप्रवरीच्या शिवारात ब्रह्मविद्येचा सुकळ प्रकटला होता. प्रत्यक्ष सरस्वतीच तिथे एका लहान मुलाशी काव्यकल्पनांचा सारीपाठ खेळत होती. त्या मुलाचे नाव ज्ञानेश्वर. डाव ऐन रंगात आला होता. विणीच्या तारा झंकारत होत्या. ते ज्ञानेश्वर अभिनव वाङ्विलासाचे फासे पैजा लावून लावून आवेशाने फेकीत होते. फेकता फेकता हात उंचावून गरजत होते. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरी रसिके मेळ विना. आणि प्रतिभेचे प्रत्येक दान पडत होते. ज्ञानेश्वरांना अनुकूलच. महाराष्ट्र शारदा देहभान विसरून नृत्य करीत होती. भगवद्गीतेत एक देशिकार लेणे घडत होते. शृंगारासारखा मिजाजखोरांची मिजाज पार उतरली होती. ज्ञानेशाचा शांत रस शृंगाराच्या माथी नाचत होता. कालियाच्या मस्तकावर कृष्णाने नाचावे तसा शके 1272 गोदावरीच्या दक्षिण तीरी श्री महालयेच्या क्षत्री नेवासे येथे ज्ञानेश्वरांपुढे बसलेली महाराष्ट्र मंडळी तल्लीन झाली होती. किती तल्लीन! शारदियेचे चंद्रकळे, माझी अमृतकण कोवळे, वेचिती मने मवाळे चकोर तलगे. इतक्या हळुवारपणे हा अमृतानुभव ती श्रोतेमंडळी अनुभवत होती. शांतरसाबरोबरच इतर रसांचाही थाट उडाला होता. शांतरसाची या घरात अद्भुत रस पाहुणेरा आलाच होता. पण इतर रसांचीही दाटी उडाली होती. त्यांचेही नटणे थटणे चाललेच होते, चालणारच. ज्ञानेश्वरांसारख्या भाषा कुबेऱ्याच्या घरी निघालेले हे कार्यात नटायचे नाही तर मग केव्हा? ज्ञानेश्वर त्यांचेही लाड अनहट्ट पुरवित होते. अहो वधूवराची मिळणी, जैसी व्हराडिया लुगडी लेणी, तैसे देशीयेची या सुखासने निरविले रस. लग्नात वधूवरांच्या बरोबर व्हराड्यांनी मानाची आणि रुसव्या फुगव्यांची लुगडी लेणी नाही का मिळत, तसेच आहे हे. अवघ्या 15-16 वर्षाच्या एका बाळाचे हे लाघव किती गोड, किती रसाळ, किती प्रेममय हो, सांगताच येत नाही. या ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरांची भावंडेही तशीच. एकाच तुळशी माळेतील हे मणी. त्यांच्या मनाचा आकार आकाशा एवढा. शब्दांची चव अमृतासारखी. त्यांचं लिहिणं कुलीन, लेखणीचे आणि वागणे शालीन सुनेसारखे. 16 वर्षाच्या ज्ञानेश्वरांनी, 14 वर्षाच्या सोपानदेवांनी, 12 वर्षाच्या मुक्ताईने आणि 18 वर्षाच्या निवृत्तीनाथांनी केवढे कौतिक निर्मिले. योगीराज चांगदेवासारख्या महावृद्धासे या बाळांनी नम्रतेने शहाणे केले. मळे फुलवले, सुकाळ केला. ही बाळे शिकली तरी कधी? शहाणे म्हणविणाऱ्यांनीही यांना छळले. या बाळाची आई आणि बाबा या पंडितांनी हिरावून घेतले.
त्यांना आत्महत्या करायला लावली. बाळे ओक्साबोक्षी रडली, पण त्यांनी कोणालाही चुकूनसुद्धा शिव्यासाप दिले नाहीत, लिहिलेही नाहीत. ही मुले होती तरी कोण? नक्की आभाळीच्या 4 चंद्रकळाच भूतळावर आल्या होत्या. स्वर्गात बृहस्पतीने सरस्वतीला वाहिलेली ही 4 सोनचाफ्यांची फुले जणू तिच्या मस्तकावरून उजव्या कौलाने घरंगळत आली. ती महाराष्ट्राच्या इंद्रायणी काठी. नक्की तीच ही बाळे म्हणजे कैवल्याचे पुतळे, चैतन्याचे जिव्हाळे, विष्णुभक्तीचे उमाळे, महाराष्ट्र सारस्वतांचे सोहाळेच. महाराष्ट्रावर सरस्वती प्रसन्न होती असा आनंद यादव राज्यात दाटला होता. देवगिरीला द्वारका म्हणावे की अयोध्या असा संभ्रम पडे. अयोध्येच्या प्रभू रामचंद्राने महाराष्ट्राचे भूमिपूजन केले. सर्वांनी मिळून प्रसाद बांधिला आणि चंद्रवंशी यादव राजांनी यावर वैभवाचा कळस चढवला. स्वतंत्रता, प्रसन्नता, विशालता, प्रचंड वैभव, सोन्याचे ऊन, रुपयाचे चांदणे, मोत्याचा पाऊस, कस्तुरीचा धुरळा आणि अत्तराचा दव, अशाच शब्दात या स्वातंत्र्याचे वर्णन शोभावे. महाराष्ट्र या स्वर्गीय सुखामध्ये नांदत होता.